उमरज तालुका कराड येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी 10 रोजी सकाळी प्रार्थनेच्या वेळी घडलेल्या धक्कादायक घटनेत खिडकीला बसवण्यात आलेले ग्रेनाइट अचानक निसटून खाली पडल्याने 3 विद्यार्थी जखमी झाले होते। या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सौ तेजस्विनी कदम यांनी भेट देऊन आज शाळेची पाहणी केली। दरम्यान सदर कामाचा अहवाल मागून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी बोलताना दिली आहे। शिक्षणाबरोबरच मुलांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून जिल्ह्यात अशा पद्धतीने हलगर्जीपणा कोणी केल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी उमरेचे सरपंच योगराज जाधव, मुख्याध्यापिका, संबंधित ठेकेदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। उमरेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काल 3 मुलं जखमी झालेली आहेत। त्यांच्या अंगावरती त्या फरशीचे तुकडे पडलेले आहेत। तुम्ही आज पाहणी केली, काय सांग? मी पाहणी केली आणि शिक्षण सभापती म्हणून नंतर बोलेन, पण एक पॅरेंट म्हणून मी पहिल्यांदा बोलेन की ही जी घटना घडली ती खरंच खूप दुर्दैवी आहे आणि पॅरेंट्सचं बोलणं ऐकताना मला खरंच खूप हेलवल्यासारखं झालं। जर त्या बाळाला डोक्याला लागलंय तर चिंताजनक गोष्ट आहे आणि अशा घटना परत घडू नयेत, म्हणजे कुठल्याच शाळांमध्ये घडू नयेत याच्यासाठी मी सांगेन की काम पूर्ण झाल्याशिवाय एकतर मुलांना त्या शाळेत बसवू नका आणि जर अशा काही शाळा असतील की जिथं ठराविक निधी येत जातो आणि मग कामं केली जातात, तिथं मुलांची गुणवत्ता शिक्षण असेल ह्याच्याकडं लक्ष तर आपलं आहेच। हा आपला पहिला मुद्दा आहे, पण सेफ्टी हा त्याच्यापेक्षा जास्त मोठा मुद्दा आहे। कारण आपलं मूल सुरक्षित असणं, व्यवस्थित असणं आणि पालक हे विश्वासाने आपल्या शाळांमध्ये मुलांना पाठवत असतात, तर त्याचा जास्त गांभीर्यानं विचार करून कुठलंही काम चालू असेल शाळेमध्ये तर ते सुट्टीच्या दिवशी मोस्टली करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यावेळेस मुलं असतात त्यावेळेस कुठलंही काम केलं जाऊ नये आणि जे काही कामं होतात त्याची चांगली तपासणी व्हावी की ते व्यवस्थित झालं आहे की नाही झालं आहे। आता ही जी काही घटना घडली आहे त्याच्या संदर्भात मी पूर्ण अहवाल मागितलेला आहे आणि त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल, गय केली जाणार नाही आणि अशा संदर्भात ह्या अशा घटना घडू नयेत याच्यासाठी मी आपले ग्रामस्थ असतील, इतर शिक्षण व्यवस्थापन समिती असेल, शिक्षक असतील, सगळ्याच म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेला मी माझ्याकडून असं आवाहन करेन की सजग ग्रामस्थ, जर आता आपण हर घर तिरंगा हे आपण साजरा करतोय तर त्याची जबाबदारी सगळ्यात मोठी आपली अशी असेल की सजग नागरिक म्हणून आपण प्रत्येक शाळेमध्ये काय घटना घडत आहेत, कामं व्यवस्थित चालत आहेत का, थोडं लक्ष देणं आपली जबाबदारी आहे। असं करून जर प्रत्येकाने केलं आणि कुठे तुम्हाला आढळलं की इथे बाबा व्यवस्थित काम होत नाही आहे, मी याच्याही आधी सांगितलं होतं की शिक्षकांच्या कामकाजावरती सुद्धा लक्ष द्या। तिथे कुठे तुम्हाला आजूबाजूला आढळलं असेल की इथे व्यवस्थित काम होत नाही आहे, हजर राहत नाही आहेत, हालचाल रजिस्टर पाळलं जात नाही आहे, त्याचप्रमाणे अशी कुठेही कामांची हलगर्जीपणा होत असेल तेही आमच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना आपण टाळू शकतो आणि चांगल्या आपला जो उद्देश आहे की आपल्या मुलांचं भवितव्य छान घडवायचं आहे तो छान त्यांना सुखरूप ठेवत त्यांची सेफ्टी जपत आपण करूयात। आणि 6 महिन्यापूर्वी पण अशीच घटना घडली होती, मात्र त्यानंतर दुसरी घटना घडली तरी पण ठेकेदारांनी काळजी घेतलेली नाही। कडक कारवाई होणार का? नक्की त्याच्या संदर्भातच मी आत्ता बोलले की जर घडले ती घटना एकदा तर त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करणं। समजा तुम्ही पत्रकार असाल, इतर आपापलं काम करत असतात, शिक्षक आपलं काम करत असतात, एवढे बारकावे हे फक्त कॉन्ट्रॅक्टरलाच माहिती असतात की हे बाबा नाही होतं इथं सेट, ते पडतंय, तर त्यांनी ते काढणं गरजेचं होतं त्याच वेळेस जेव्हा एकदा घडलं होतं। जर त्याच्यावरती टाचे काय म्हणतात त्याला, ते मारले गेले नव्हते किंवा काय झालं होतं तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत। प्रत्येक याच्यातून इतर कॉन्ट्रॅक्टरनी नक्कीच बोध घ्यावा आणि यांच्यावरती कारवाई झाली तर नक्कीच दुसरेही खूपच सजगपणे काम करतील असं मला वाटतं। पण मग ते तिथं तशी अवस्था नाही आहे ना, त्यामुळे हे त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे। आता ते देत आहेत ना उदाहरण की तिकडं बसवलेलं आहे, पडलं नाही म्हणून आम्हाला वाटलं की हे नाही पडणार, हे उत्तर नाही आणि हे चुकीचं झालेलं आहे तर झालेलं आहे, याला काही हेच नाही।